हरिओम सर. प्रथम ब्रह्मविद्या मौलीला कोटी कोटी प्रणाम. आणि माझं नाव छाया बंडगर. मी स्वानंदी हास्य क्लबची संचालिका आहे. आणि माझ्या हास्य क्लबमध्ये शोभा कुटे, ममता कुलकर्णी, क्षीरसागरताई, स्नेहल कौसल्या, मीना भापकर, सुषमा मुळे, पद्मा भांड, वैशाली कुलकर्णी ह्या सर्वजणी माझ्या हास्य क्लबला येतात. आणि तिथे आल्यानंतर यांची ही चर्चा व्हायची ब्रह्मविद्या मौलीविषयी आणि ते मला सांगायच्या. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण बघूया म्हणजे नेमकं काय आहे यामध्ये, बघूया तरी. म्हणून मी जॉईन करायचं ठरवलं. पण सुरुवातीचे 3-4 दिवस माझे असेच गेले, कारण माझं थोडंसं बिझी शेड्यूल असतं. मी इव्हेंट ऑर्गनाईज करते, सूत्रसंचालन करते, गायनाचा वगैरे छंद आहे मला. त्याच्यामुळे माझं थोडं लेट झालं होतं. आणि मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा स्मरणवर्धक सुरू होतं, पण ते मला खूप आवडलं. आणि जसजसं माझा क्लास व्हायला लागला तसं मला एक वेगळंच फील व्हायला लागलं. अरे खूप छान आहे, याच्यामध्ये खूप वेगळं काहीतरी आहे याची मला जाणीव व्हायला लागली. आणि नंतर मग आता सर सांगतात की द्यायला शिका, सोडून द्यायला शिका. तसंच मलाही वाटतं, कारण आपण जेवढं देतो ना सर, ज्ञान असो अगर काही असो, आपण जेवढं देतो ना तेवढं 10 पटीनं ते आपल्याला मिळत असतं. हा मात्र माझा अनुभव आहे. जेवढा आपण आनंद दुसऱ्यांना देतो ना त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला मिळतो. आणि त्याचंच हे फळ असावं की जेवढं आपण ज्ञान वाढतो ना तेवढं आपल्याला मिळतं. म्हणून ही गुरुमाऊली ब्रह्मविद्या ज्ञान हे माझ्यापर्यंत आलं असावं असं मला तरी वाटतं आहे. पण इथे आल्यानंतर ना असं एक वरची पायरी मिळाल्यासारखं वाटायला लागलं मला, की नवीन काहीतरी ऐकायला मिळायला लागलं. कारण शिनलकर सर इतकं सुंदर सांगतात, खूप छान सांगतात, म्हणजे असं वाटतं ऐकतच बसावं, हा क्लास संपूच नाही असं वाटतं. आपला कुठलाही प्रश्न असू दे ते खूप छान सांगतात समजून, आणि ते फार आवडतं खरं तर. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की असं क्लास मिस झाला ना की वाईट वाटायचं. असं 3 कधी वाजतील आणि कधी आपण क्लास जॉईन करतो अशी ओढ लागून राहायची. पण माझं ह्यावेळेस बरंच काही इमर्जन्सीमुळे बरंचसंच मिस झालं आहे. पण आता ह्यावेळेस मी पुढचा जो क्लास पूर्ण असा जॉईन करणार आहे, पूर्ण करणार आहे मी तो क्लास. का तर याच्यामध्ये खूप काही आहे, खूप काही वेगळं आहे याच्यामध्ये, आणि ते मला ग्रहण करायचं आहे. ब्रह्मविद्येचं ज्ञान जे आहे ते मला पूर्ण ग्रहण करायचं आहे. कारण मला कुठलाही आजार नाही, कुठलं BP शुगर काहीच नाही आहे. आजारासाठी मी जॉईन झाले नाही खरं तर, पण मला हे सगळं ज्ञान ग्रहण करायचं आहे. आणि खूप आहेच, म्हणजे एक आपण जेव्हा साधना करतो ना सर, तेव्हा असं वाटतं काहीतरी एक ब्रह्मांडाची शक्ती आपल्यामध्ये येते, एक दैवी शक्ती अशी आपल्याला जाणवते, म्हणजे फील होते आपल्याला. हे खूप जाणवतं सर. ही आपली तुम्ही जी भलकरची साधना दिली ना, भलकर साधना म्हणा, हे उत्पादक श्वसन प्रकार म्हणा, खरंच ही जादूची कांडी आहे. असं खूप छान वाटतं, आपल्याला वेगळं काहीतरी मिळतं आहे, वेगळं काहीतरी आपण ग्रहण करतो आहे असं वाटतं. शिनलकर सर, त्यांचे सगळे सहशिक्षक सगळेच खूप छान घेतात. माझं मिस झालं तर मला वाईट वाटायचं, पण आपल्या प्रसादेताई खूप छान ग्रुपवर पाठवायच्या, ते वाचल्यामुळे छान वाटायचं, म्हणजे थोडंसं तरी आपल्याला मिळतं आहे बाबा. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण क्लास करतो तो खूपच छान आहे. आणि ही ब्रह्मविद्या सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. खरंच काळाची गरज आहे मित्र म्हणे, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्याचसाठी मी खरं तर हा क्लास करणार आहे. कारण हे हास्य क्लब म्हणा किंवा बालसंस्कार पण घेते मी. हे बालसंस्कार आणि हास्य क्लबच्या माध्यमातून बाहेर पण काही ठिकाणी मला बोलवतात, तिथेसुद्धा मी याचा नक्कीच प्रसार करेन, त्याचसाठी खरं तर. आणि ही जे आहे ना ब्रह्मविद्या, हे ज्ञान जे आहे ना, ती वरची स्टेप येते. म्हणजे मित्र म्हणजे लास्ट स्टेज, याच्या खाली सगळं आहे. बरंच काही आपण काही करतो,
मेडिटेशन करतो, बरंच काही पोथी वगैरे वाचतो, मंत्र जप तर करतो, पण ही सगळ्यात लास्ट स्टेज. बस एवढंच मला वाटतं. आणि त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आपल्या ब्रह्मविद्या माऊलीला धन्यवाद देते. शिनलकर सर, खरं तर तुम्हाला सांगू का, गुरूंची कृपा असल्याशिवाय काहीच होत नाही. आणि ह्या गुरुकृपेमुळेच मला ही ब्रह्मविद्या मिळाली आहे. शिनलकर सरांच्याकडून आपल्याला बरंच काही ज्ञान मिळतं आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादाने पुढेच आपली अजून पुढे अशीच ज्ञान वाटण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी असं वाटतं. आणि हा जेवढा प्रसार करता येईल तेवढा मी प्रसार निश्चितच करेन. तर एवढं सांगायचं होतं. खूप छान फरक पडतो. आता आपण अनुभव ऐकतोच आहोत. खूप जण लोकांचे आजार बरे झालेले आहेत. बराचसाच त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे. आणि ते मी तर 100% करेनच. ठीक आहे. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. हरिहर.